तर नवले ब्रिजवर अपघात रोखण्यासाठी प्रशासन आता ॲक्शन मोडवर आहे। वाहनांची वेगमर्यादा आता 30 किमी प्रति तास करण्यात आले। पुणे वाहतूक पोलिसांचा हा नवा नियम आहे। तर नवले पूल परिसरात आता सीसीटीव्ही बसवण्यात येतील। नवले पूल परिसरातून याचाच आढावा घेतला आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। नवले पुलावर होणारे सातत्याने अपघात हे रोखण्यासाठी आजपासून वाहतूक विभागाकडून नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत। कात्रज बोगदा ते वडगाव पूल या मार्गावर जो प्रति तास वेग हा 60 किलोमीटर होता तो आता अर्धावर करण्यात आलेला आहे आणि 30 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहनं ही आता वाहन चालकांना चालवावी लागणार आहेत। आपण पाहतोय अशा पद्धतीचे दिशादर्शक बोर्ड आहेत, जिथं 30 किलोमीटर वेग करा अशा पद्धतीचा बोर्ड आहेत ते काही ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। कात्रज बोगद्यापासून सुरू झालेले सगळा प्रवास असणार आहे तो 30 किलोमीटर प्रति तास वेगानेच करावा लागणार आहे। त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा या आधीच लावलेले होते, ते सुद्धा आता अपडेट करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 30 पेक्षा ज्याचा वेगाचं अंतर जास्त असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे, दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून ती नजर सुद्धा ठेवली जाणार आहे। अपघात सातत्याने जे होत आहेत ते रोखण्यासाठी खरं तर या उपाययोजना आहेत त्या केल्या जात आहेत। आता 60 वरून 30 किलोमीटर प्रति तास वेगाने या वाहनांची मर्यादा ठेवल्यानंतर या अपघातांमध्ये कमी होतीये का, काही फरक पडतोय का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। हेवी व्हेकलचं डायव्हर्जन आहे ते सकाळी 8 ते 11 पीक आवर्स मध्ये चालू आहे। 8 ते 11 पर्यंत 8 ते 11च्या दरम्यान आम्ही सगळे जे हेवी व्हेकल जे येतात ते साईडला घेतो आणि त्याच्यावर जे काही नियमानुसार आहे ते दंडात्मक कारवाई त्यांच्यावर केली जाते। सगळे कात्रज बोगद्यातून बाहेर आल्यानंतरची वाहनं आहेत त्यांना आपण त्यांच्या पुणे सिटीमध्ये त्यांना शहरामध्ये आत एंट्री नाहीये। 8 ते 11 मध्ये पीक आवर्स मध्ये किती ठिकाणी अशा पद्धतीची नाकाबंदी केली आपण? पुणे शहरामध्ये 3 ठिकाणी केलेली आहे। नवीन कात्रज बोगदा, खेड शिवापूर टोल नाका जो आहे तिथं आहे आणि तिसरी जी आहे ती केसरुडीला शिरवळच्या इथे केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।